नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्रा चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. नादब्रह्म इडली जो इंडियातला नंबर 1 चा ब्रँड आहे, जे हायजीन साठी आणि इडलीच्या टेस्ट साठी आणि सगळ्यात मेन म्हणजे 10 रुपयाच्या इडलीसाठी ओळखलं जातोय. त्या इडलीच्या ओपनिंगला आपल्याला आज इन्व्हिटेशन आलेलं आहे. कुठं ते सांगतो मी तुम्हाला. कॉलेज कॉर्नरला पंजाब आणि सिंध बँकेच्या पुढे नादब्रह्म इडली एक नवीन आउटलेट ओपन झालंय सांगलीमध्ये. त्याचं इन्व्हिटेशन आज आपल्याला आलतं आणि आपल्याला आलं म्हणल्यावर ना तुम्हाला आलं, कारण चॅनल आपलं नाही, तुमचं स्वतः चॅनल आहे, तुम्ही सुद्धा आपल्याला जोडून नाही, त्यामुळे ते इन्व्हिटेशन तुम्हाला सुद्धा आलेलं आहे. आपण आज जाणार आहे नादब्रह्म इडलीला. त्यांचा कार्यक्रम तिथे चाललेला आहे म्हणून आपण इथं बाजूला इकडे घेतलेला आहे. तिथं डीजे वगैरे चालू आहे, मायकिंग वगैरे चालू आहे म्हणून आपण इकडे साईडला आलेलो आहे. तर आपण तिथं जाणार आहे, तर पुढचं कार्यक्रमाचा आनंद आपण घेणार आहे आणि मग नंतर आउटलेटला जाऊन इडली काय प्रकारची आहे, कसं काय टेस्ट आहे ते आपण माहिती सगळी घेणार आहे. चला तर बघूया आपण नादब्रह्म इडली. नादब्रह्म इडलीचं ओपनिंग होतं, त्यामुळे लोकांची गर्दी ढिगभर झालती. त्यात कार्यक्रमाचं आयोजन पण होतं. गेल्या सुरुवातीला बारक्या पोरांचा एक डान्स झाला, त्यानंतर लावणीचा मेन कार्यक्रम चालू झाला, त्याच्यामध्ये डान्स पण झाले एक दोन. त्यानंतर मान्यवर आले, मान्यवरांचा सत्कार झाला. कृष्णा नडवंचे सर जे नादब्रह्म इडलीचे मेन डायरेक्टर आहेत, त्यांचं एक छोटंसं भाषण झालं. त्यानंतर सत्कार समारंभामध्ये सगळ्यांचा सत्कार झालं आणि एक आपला पण छोटासा सत्कार घेण्यात आला. त्याला बरं वाटलं. सांगलीमध्ये सुरू झालेली नादब्रह्म इडली शाखा नंबर 172 आतमध्ये चालू आहे आपण, चला बघा. तर ह्या साईडला बघू शकता तुम्ही, गर्दी झाल्या, आज ओपनिंग आहे त्यामुळे सगळी लोक तुम्हाला इथं नादब्रह्म इडली खाताना दिसतील. ती इडलीची टेस्ट कशी आहे तिथं आपण बघणार आहे. आतमध्ये किचन मध्ये जाऊया आपण. सांगली नादब्रह्म इडलीच्या किचन मध्ये आपण चाललोय, चला. आतमध्ये आल्यानंतर जर तुम्ही इथली हायजीन बघितली, ज्यासाठी नादब्रह्म इडली फेमस आहे, टॉपची ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे मशिनरी वगैरे लावलेले आहेत. इकडे इडलीचा पूर्ण सेटअप आहे. आपण थोडीशी माहिती घेऊया यांच्याकडून. मॅडम नाव काय तुमचं? सारिका अमोल निकम. तुम्ही आता सगळं मॅनेजमेंट तुम्ही शिकलो का? हो. आम्हाला थोडी माहिती द्या इडली विषयी, म्हणजे आपल्याला काय काय प्रकारचे इडली आहेत तुम्ही आपल्या खाऊयांना कळावं. किती किती टाईपच्या इडल्यामध्ये त्याच्यामध्ये काय काय येते? आपल्याकडे साधी इडली आहे, बटन इडली आहे, खट्टे इडली आहे, मेंदू वडा आहे, चहा असतो, लेमन टी आहे, कॉफी आहे आपल्याकडे आणि रिजनेबल रेट मध्ये आहे आपल्याकडे, म्हणजे गरिबांना परवडेल असे 100% आहे. नादब्रह्मची इडली सगळीकडे फेमस आहे. आणि हायजीन मला आवडली सोडा. हायजीन बद्दल तर नादब्रह्म इडली काय टॉप मध्येच आहे. ते आपण मॅडमने इडल्या सांगितले, ते आपण तुम्हाला एक एक दाखवणार आहे. चालतो बघा. अशा प्रकारचा सेटअप आहे. इडली बघू शकता की एवढी मोठी आहे, त्याची मोठी लाड इडली. इडलीचं नाव काय? खट्टे इडली. खट्टे इडली हा, बरीच मोठी साईज आहे. हो. ही बटन इडली. ही बटन इडली. बटन इडली आहे पण साईजला सुद्धा ही सुद्धा मोठी आहे. त्याची या बटन इडलीची प्राइस काय राहणार? हे 60 रुपये हा, आणि हे 50 रुपये. 50 रुपये. बटन इडली जी आहे बघू शकता इथे पुढे तयार झाल्यानंतर प्लेट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. झाल्यानंतर सुद्धा दाखवूया आपण तुम्हाला. ही बटन इडली 60 रुपये किंमत आहे याची. किती पीस येतात एक? हे पीस 14 येतात. ही आपली साधी इडली. ही साधी इडली 10 रुपयाची इडली. साधी इडली ही 10 रुपयाला एक पीस असतो. ओके. आणि आपण 3 इडल्या ह्या आपल्या 30 रुपयाला असतात. 30 रुपयाला 3. हा. ह्याचं सांबर वगैरे जे असतं ते अनलिमिटेड राहणार ना? अनलिमिटेड चटणी, अनलिमिटेड सांबार, अनलिमिटेड. अनलिमिटेड सांबर आणि चटणी तुम्हाला तिथे मिळणार आहे, काय विषयच नाही. त्याचं तयार वगैरे करायचं कधीपासून चालू असतं? सकाळी 6 वाजता आपलं ओपनिंग होतं, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असतं. सांगलीकरांनी नक्की या इडलीचा आनंद घेतला पाहिजे. कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये आपण इडलीवरती तुपाची धार येते बघा. वा वा. देशी तूप आहे. कुठलं तूप आहे? देशी देशी तूप. देशी तूप प्रत्येक इडलीवरती पडणार आहे. इडलीवरती पण जाते. मेनली ह्या 3 व्हरायटी आहेत आपल्याकडे, हा, ज्या की तुम्हाला नादब्रह्मच्या कुठल्या हॉटेल मिळून जातात. कोणत्याही. त्यात मसाला येतो आपला. मसाला हे म्हणजे तिकडं फ्रँचायझी कडच येतो. हो हो, सगळं त्यांचं असतं. दिसायला मसाला टाकल्यानंतर खूप भारी दिसायला लागले की बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटलं. बटन इडलीवरती चालू. यात आता आपलं चटणी आणि सांबार. ओके. आता ते सांबार घालतात. चटणी आहे यात पण सेम तेच.
सांगलीमध्ये नादब्रह्म इडलीचं ओपनिंग झालेलं आणि नादब्रह्म इडलीचे डायरेक्टर कृष्णा निळवंचे सर आपल्या बरोबर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं चॅनलचं भाग्य आणि आपलं भाग्य की सरांशी आपल्याला भेट व्हायला मिळाली. सर खरं तर तुम्हाला भेटून आम्हाला छान वाटतं आणि आमच्या खवयांना सुद्धा 100% चांगलं वाटलं असणार. काय सांगाल नादब्रह्म इडली विषयी? नादब्रह्म इडली बद्दल जर तुम्हाला सांगायचं असेल तर नादब्रह्मची सुरुवात 2020 मध्ये आम्ही पुण्यामधून चालू केलं होतं, पण तो आज बघता बघता प्रवास महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे आणि त्याच्यासोबतच 7 राज्यामध्ये नादब्रह्म इडली पोहोचतंय. आणि हे पोहोचत असताना आज सांगलीमध्ये आज नवीन शाखेचं आम्ही उद्घाटन केलंय आणि हे उद्घाटन करत असताना आम्हाला खूप जास्त आनंद आहे. जसं गणरायाची इथे सांगलीमधून सुरुवात होते तसं नादब्रह्म इडलीच्या पहिल्या शाखेचं सुरुवात सांगलीमधून झालंय आणि नादब्रह्मची इडली 10 रुपयामध्ये आम्ही देतोय, म्हणजे सर्वसामान्य माणसालाही परवडेल आणि श्रीमंताला आवडेल अशी ही आमची नादब्रह्मची इडली. म्हणजे प्रत्येक सांगलीतल्या सांगलीकरांना आमची 10 रुपयाची इडली ही प्रत्येकांना आवडेलच आणि त्या माध्यमातून सांगलीकर चांगला प्रतिसादही आम्हाला देतील. नक्कीच चांगली द्यायला लागते, कारण जिथं क्वालिटी आहे तिथं लोक 100% जाते. नादब्रह्म इडली क्वालिटी आहे सगळ्याला माहित आहे. येस. आणि नादब्रह्म इडलीमध्ये फक्त इडली नसून इडली सोबतच बटन घी मसाला इडली असेल, थट्टे घी मसाला इडली असेल, चहा, कॉफी, लेमन टी असे अनेक पदार्थ ठेवून फक्त ही इडली तुम्हाला सकाळीच मिळत नाहीये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधी जरी इथं आलात तर तुम्हाला गरमच इडली, गरमच सांबर आणि फ्रेश बनवलेली चटणी तुम्हाला प्रत्येकांना मिळेल. आणि आपण इडली देत असताना सिंगल एक जरी इडली घेतली तर अनलिमिटेड सांबर आणि चटणी हे प्रत्येक ग्राहकांना आम्ही देतो. आणि एक स्वच्छता ठेवून, आणि आज एवढी महागाई जरी वाढली असेल तरी नादब्रह्म हे एक चांगल्या स्वच्छ दालनामध्ये 10 रुपयामध्येच इडली देण्याचं काम करतंय. आणि त्या माध्यमातून प्रत्येकांना एक आवर्जून सांगणं असेल सांगलीतल्या तरुण मित्रांना की प्रत्येक जण व्यवसायात आला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे. तो छोटा मोठा जरी कोणता असेल तर तो व्यवसाय केला पाहिजे. आणि जर कोणाला व्यवसाय करायचा असेल तर नादब्रह्म इडलीची फ्रँचायझी घेऊन, म्हणजे ज्यांना हॉटेल व्यवसायामधलं नॉलेज जरी नसेल तर तो माणूस येऊन व्यवसाय करू शकतो आणि व्यवसायात येऊ शकतो. आज मराठी माणूस किंवा मराठी माणसाला आपल्या प्रत्येक तरुणाला सांगितलं जात नाही की व्यवसाय कर आणि व्यवसायामध्ये ये. तर आपण एक प्रत्येक जण रिस्क घेतलं पाहिजे, कारण की घरातून शिकवलं जात नाही की तू व्यवसाय कर किंवा व्यवसायात ये, किंवा आपल्या व्यवसायाचे धडे हे लहानपणापासून मराठी माणसाला शिकवले जात नाहीयेत. जर आज आम्ही 3 वर्षामध्ये नादब्रह्मच्या महाराष्ट्रामध्ये 180 शाखा उघडू शकतो, 180 शाखा. येस, तर नक्कीच प्रत्येक जण कोणताही, तुम्ही फक्त नादब्रह्म इडलीच नाही कोणत्याही व्यवसायात येऊन व्यवसाय करू शकता. आणि आपण एखादा जॉब करण्यापेक्षा प्रत्येकांना एक रोजगार निर्माण करून देऊ शकता, अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि प्रत्येक जण बिझनेस करा हेच मी ह्या निमित्ताने सांगू इच्छितो. नादब्रह्म इडली एकदा करा टेस्ट, सर्वात बेस्ट. एकदम चांगली इडली आहे, टेस्ट एकदम चांगला आहे आणि 10 रुपयामध्ये एकदम बेस्ट इडली आहे. सांगलीमध्ये प्रथमच चालू झालेला आहे. आजच सांगलीत नादब्रह्म इडलीचं चालू झालंय आणि आम्ही आज इथे इडली खायला आलेलो आणि इथली इडली खूप मस्त आहे आणि प्रत्येकाने येऊन अशी खावी अशीच आमची इच्छा आहे. आणि तुम्ही पण ट्राय केला, आम्ही पण ट्राय केले, तर तुम्ही पण ट्राय करून बघा. चांगले एक नंबर आहे इडली. खूप मस्त आहे, असं खाल्ल्यावर असं पूर्ण मेल्ट वगैरे होते. खूप छान आहे, येऊन खाऊन एकदा तरी बघा ट्राय करून. नादब्रह्म इडली एक नंबर आहे. आज आपल्या सांगलीमध्ये नादब्रह्म इडलीची एक नवीन शाखा ओपन झालेली आहे. आपल्याला इडल्या फक्त इथं 10 रुपयामध्ये मिळणार आहे. एकदा करा टेस्ट, नादब्रह्म इडली सर्वात बेस्ट. नादब्रह्मची इडली आपल्या पुढे आलेली आहे. 2 इडल्या आपण घेतलेल्या, एक संपवलेल्या आहे. टेस्ट जर म्हटला विषय वाढलाय, गर्दी जर बघितली इथली गर्दी खूप सारी होती. त्यातली खट्टी इडली बटर इडली संपलेली आहे. आपल्याला ही इडली मिळालेली आहे साधी इडली. तिची टेस्ट जर बघितला तुम्ही, एकदम तुटायला जर म्हटला तुम्ही तर चमचा घातल्यानंतर तुटलेलं आहे, एवढ्या स्मूथ पद्धतीची ही इडली आहे. त्याच्यामध्ये चटणी आणि सांबर दोन्ही येते मिक्स आणि टेस्टला उत्तम. जशी सगळी मिळते तशी चांगली मग तुम्हाला ही मिळणार आहे. बेस्ट एव्हर इडली आणि सांबर आणि चटणी तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे, कितीही खाऊ शकतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी चॅनलचं नाव आहे जाऊ देतो खाऊ मजेत राहू.